सगळ्यांना शुभ संध्याकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी ना बाहेर गेले होते. कुणीतरी वारलं होतं ना, तर तिथे गेले होते. तर त्यामुळे मग हे हिरवे वांगे मला भेटले ना रस्त्यामध्ये. तर मला खूप जास्त वांगे आवडतात आणि मस्त काटेरी वांगे होते, त्यामुळे मला आवडले. तर मी घेऊन आले पावशेर आणि तिकून आले आणि लगेच आंघोळ केली आणि स्वयंपाकाला. त्यामुळे हा संध्याकाळचं थोडंसं शूट मी घेतलं होतं. 2 दिवसाचा व्लॉग आहे, तुमच्यासोबत शेअर करते आहे, शुक्रवारचा आणि शनिवारचा. तर शुक्रवारच्या संध्याकाळीच मी बाहेर रिलेशनमध्ये कोणी वारलं होतं ना, तर तिथे गेले होते. मग आली, आंघोळ केली आणि लगेच स्वयंपाकाला लागली. आणि तसे हे काटेरी वांगे ना खायला खूप जास्त चांगले लागतात. पण आता हल्ली तर उन्हाळा आहे, त्यामुळे मला वाटलं तर चांगले असतील म्हणून मी घेऊन आले. पण आता उन्हाळ्यामध्ये याची चवाची बात लागत नाही, त्यामुळे भाजी तर बनवली मी भरलेल्या वांग्याची, पण थोडीशी कडसळच लागत होती. हिवाळ्यामध्ये ही वांगे खायला खूपच टेस्टी लागतात आणि स्पेशली मला खूप जास्त आवडतात. त्यामुळे जेव्हाही मला दिसते ना, मी आवडूच शकत नाही स्वतःला, म्हणून मला दिसले तर मी घेऊन आले. पण अजिबातच भाजी चांगली झाली नव्हती, थोडीशी कडसळ लागत होती. आता भाजी तर जशी आपण बनवतो तशीच बनवली होती, पण आता उन्हाळ्यामध्ये हे वांगे काही एवढे आवडत नाही, म्हणजे चांगले लागत नाही. समोर एक छोटा मुलगा आहे ना, तो संध्याकाळी सकाळी रोजच आमच्या घरामध्ये येतो. त्याला खूप जास्त सवय झालेली आहे ना, लहानपणापासून तो आमच्या घरामध्ये जास्त खेळलेला आहे. म्हणून तो आला होता आणि मला स्वयंपाकालाही उशीर होत होता. आणि तो आला म्हणजे त्याला नाश्त्याचं ठिकाण माहिती आहे मी कुठं ठेवतो. तर आला की लगेच तो तिकडे कुरकुरेकडेच बोट दाखवतो. तर आत्ताही तो तेच मागत होता. ती 2च वर्षाचा आहे, पण त्याला एवढी माया लागलेली आहे की आमच्या घरात आल्याशिवाय त्याला अजिबात करमत नाही. आणि आम्हालाही तो जर नाही आला तर अजिबातच करमत नाही. लहान लेकरू घरामध्ये असलं की त्यांचा किलबिलाटाने घर अगदी भरलेलंच वाटते बघा. तर तोही आला की घर अगदी माझं भरलेलंच वाटते. माझे मुलं तर तसे मोठे झालेले आहेत, पण तो आला की घरामध्ये अगदी चिलबिल होऊन जाते. आणि बघा, आता मुलांनाही मोबाईलची किती सवय झालेली आहे. मोबाईलकडे बघितलं की लगेच म्हणतात हेलो गाईस कैसे हो. तसं तो यूपी बिहारीकडचा आहे, म्हणजे हिंदी आहे ना, त्यामुळे तो हिंदीच बोलतो. पण खूप छान बोलतो तो. तो जेव्हा कधी माझ्या घरामध्ये आला की माझा खूप जास्त टाईमपास होतो, कारण की माझा अर्धा वेळ तर त्याच्यासोबत खेळण्यामध्येच निघून जातो. पण वेळेचं मग भानही राहत नाही. आणि जे काम माझं अर्ध्या तासात व्हायचं असते ना, ते काम मला 1 तासात करावं लागते. चला असो, पण लहान मुलांसोबत खेळणं खूपच छान वाटते ना. आणि मस्त बघा, भरलेल्या वांग्याची भाजी बनवली होती, पोळ्या बनवल्या होत्या आणि सोबत ताक आणि कैरी तर आता रोजच खाल्लीच जात आहे. थोडेच दिवस राहिले आहेत. आता पाऊस जरी पडला तर मग कैरी अजिबात खायला मिळणार नाही. नेक्स्ट डे. चला, आता त्या दिवशी तर खूप जास्त उशीर झाला होता, त्यामुळे जास्त काही शूट मी केलंच नाही. हा दुसऱ्या दिवशीचं शूट आहे, म्हणजे की शनिवारचं शूट आहे. आता शनिवारी बाकीची थोडीशी कामं आवरली आणि मग जे संध्याकाळी मी डोकं धुतलं होतं ना, ते तसंच बांधून ठेवलं होतं. मग सकाळी आता खूप जास्त गुंता होते ना डोकं धुतलेलं असलं की, म्हटलं आधी डोकं विचारून घेते, त्यानंतर मग पुढच्या कामांना सुरुवात करते. तर म्हटलं चला इथूनच व्हिडिओची सुरुवात करू. तर तसं तर हा व्लॉग ना कालच्या दिवशीच येणार होता, पण कालच्या दिवशी काय झालं ना, लाईटच नव्हती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. त्यामुळे मग माझ्याने व्हिडिओ अपलोड करताच आला नाही, त्यामुळे आज अपलोड करते आहे. तर आजपासून ना मी माझा व्हिडिओ अपलोड करण्याचा टायमिंग थोडासा चेंज करणार आहे. म्हणजे आजपासून तुम्हाला दुपारी 3 वाजता व्हिडिओ येईल. तसा रोज 12 वाजता माझा व्हिडिओ येतो, पण त्याला व्ह्यूज काही मिळतच नाही आहेत. म्हणून म्हटलं चला टायमिंग थोडासा चेंज करून बघूया. तर त्यासाठी मग आजपासून मी 3 वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे. तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि तुम्हाला हा टायमिंग कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. 3 वाजता बरोबर आहे की 12 वाजताच मी व्हिडिओ अपलोड करू, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला आता स्वतःचं आवरलं. आणि त्यानंतर काल रविवार आहे, तर मला इडली डोसासुद्धा बनवायचा आहे. तर त्यासाठी मी आत्ताच डाळ आणि तांदूळ भिजत घालून ठेवणार आहे. आणि बघा,
डोसा जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचा असेल ना, तर त्यामध्ये थोडीशी चणा डाळ नक्कीच घाला. थोडीशी चणा डाळ आणि थोडेसे पोहे हे दोन्ही वस्तू घालायला विसरू नका. याने डोसा अगदी मस्त कुरकुरीत होतो. तर तशी तर मी थोडीशी चणा डाळ घातली आणि थोडेसे पोहेसुद्धा घालणार आहे. तर आमच्या घरामध्ये इडली मुलांना आवडत नाही आणि डोसा आमच्या दोघा नवरा बायकोंना आवडत नाही. त्यामुळे मला दोन्हीही पदार्थ बनवावे लागतात. साऊथ इंडियन जर बनवायचं म्हटलं तर मुलं डोसा खातात आणि आम्ही दोघी नवरा बायको इडली खातो. त्यासाठी मग मी बेटर थोडंसं जास्तच भिजत घालते, कारण की त्यामध्ये डोसाही बनवला जातो आणि इडलीही बनवली जाते. आत्याला भिजत घालून संध्याकाळपर्यंत असंच ठेवून देईल आणि मग रात्री वाटून काल सकाळी इडली डोसा दोन्हीही बनतील. आणि आता मागच्या वेळेस किराणा भरला होता, तर तेव्हा हे मठ आणले होते, तर थोडेसे खराब व्हायला लागले होते. म्हटलं आता सगळेच भिजत घालून देते, म्हणजे टिफिनमध्येही याची भाजी होईल आणि मग थोडीशी एखादा दिवस बघूया मिसळही बनवून टाकीन, कारण की मग मटकी खराब व्हायला नको. तर बघा एवढी होती, सगळीच मी आज भिजत घालून घेतली. एखाद्या दिवशी मिसळ बनवेल आणि एखाद्या दिवशी मग मटकीची टिफिनमध्ये भाजीसुद्धा बनवता येईल. मस्त आता याला भिजू देईल संध्याकाळपर्यंत. चला आज तुम्हाला मस्त लसुणी डाळची रेसिपी सांगते. तर कढईमध्ये मस्त 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. आणि जिरं थोडंसं झालं की लगेच आपल्याला थोडीशी यामध्ये हिंग घालायची आहे. बघा जेव्हा पण आपण डाळ बनवतो ना, त्यामध्ये हिंग अचूक घाला. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे, थोडीशी हिंग घालायची आहे आणि मग खूप सारा लसूण घालायचं आहे. यामध्ये लसूणच्या ज्या मोठ्या पाकळ्या असतात ना, त्याच्या मी लांब लांबच 2-3 फोडी करून घेतलेल्या आहे. असंच घालायचा, खूप छान टेस्ट येते डाळमध्ये. त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा मी लांब लांबच कापून घेतलेल्या आहे. जेवढं तिखट हवं असेल ना, त्याप्रमाणे मिरच्या लांब लांब कापून घ्यायच्या आहे. आणि आता लसूण आणि मिरची थोडीशी लालसर होईपर्यंत मस्त भाजून घ्यायची आहे. आणि यामध्ये आता फक्त आपल्याला हळद घालायची आहे. अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवलेली तुरीची डाळ यामध्ये आपल्याला घालायची आहे. बाकी दुसरा कुठलाही मसाला यामध्ये घालायची गरज नाही आहे. फक्त हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. आत्ता डाळ तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट लागते ना, त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे. आणि मस्त आता याला उकळी येऊ द्यायची आहे. डाळ तशीही थंड झाली की थोडीशी घट्टच होते ना, म्हणून मी थोडं पाणी अजून घातलं. आता चला मस्त इकडे गवारीच्या शेंगाची भाजीसुद्धा बनवायची होती. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि मग ह्यामध्ये सुद्धा थोडीशी हिंग घालायची आहे. गुजराती लोक बनवतात ना, त्याप्रमाणेच मी गवारीच्या शेंगाची भाजीसुद्धा कधी कधी बनवते. आणि मस्त यामध्ये ठेचलेला भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि थोडेसे यामध्ये तीळसुद्धा घालायचे आहे. खूप छान टेस्ट येते तीळ घातले की. ओवा असेल तर ओवाही घालायचा थोडासा. माझ्याकडे आता संपलेला आहे म्हणून मी नाही घातला. आणि मग यामध्ये गवारीच्या शेंगा घालायच्या आहे. तर मी जास्त बारीक फोडी नाही केलेल्या आहेत. गवारीची एक शेंग असते ना, त्याचे मी फक्त 2च तुकडे केलेले आहेत. आता अर्धा चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे आणि चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि मग सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडंसं जेवढं शेंगा शिजतील ना, तेवढं यामध्ये पाणी घालायचं आहे. बघा शेंगा शिजल्यावरती शेवटी ना यामध्ये थोडासा दाण्याचा कूटही घालायचा आहे. पण आत्ता माझा दाण्याचा कूटही संपलेला होता म्हणून मी नाही घातला. बाकी दाण्याचा कूटही नक्कीच घाला, खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला. आता याला शिजू द्यायचे आहे झाकण ठेवून सांग. आणि बघा डाळ ही मस्त आपली उकडली गेलेली आहे. लसूणवाली अशी तुरीची डाळ खूप छान टेस्टी लागते डाळ भातासोबत. मी अशीच डाळ कधी कधी बनवत असते. लसूण थोडासा जास्ती घालायचा, म्हणजे खूप छान लसूणचा टेस्ट येतो डाळमध्ये. आणि बघा आता डाळ झाली, एकीकडे भाजी ठेवलेली आहे आणि पटापट मस्त पोळ्या करून घेते. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस सुट्टीचे दिवस असतात, त्यामुळे ह्या 2 दिवशी मला खूप जास्त उशीर होतो. कारण की मीही थोडीशी मग उशिराच उठते. सगळ्यांना सुट्टी असते तर, कारण की रोज रोज तर 6 वाजता उठावं लागते. टिफिन बनवायचं असते ना, त्यामुळे. कारण की मला टिफिनही सकाळी लवकरच बनवावं लागते. 8 वाजेपर्यंत तर सकाळी टिफिन नाश्ता सगळं रेडी पाहिजे.
त्यामुळे रोज सकाळी लवकर उठावं लागते. त्यामुळे मग शनिवार आणि रविवार असला की मीही थोडीशी उशिराच उठते आणि मग उठायला उशीर झाला की बाकीच्या घरातल्या सगळ्याच कामांना उशीरच होतो. एक एक काम आपलं लांबतच जाते. त्यामुळे जेवढं लवकर उठलं तेवढं काम लवकर होते आणि जेवढं उशिरा उठलं तेवढं कामही उशिरा होते. चला असो, कधी कधी आपल्यालाही तर थोडासा आराम हवा असतो ना. तर बघा, मस्त भाजी थोडीशी मी आंगशीर असा ठेवलेला आहे आणि शेवटी यामध्ये दाण्याचा कूट नक्कीच घाला. खूप छान टेस्ट येते. माझ्या जवळचा संपला होता म्हणून मी नाही घातला आणि मस्त असं जेवण बनवून तयार झालेलं आहे. डाळ, भात, गवाराच्या शेंगाची भाजी आणि कैरी तर असतेच असते आणि चपाती. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.